आम्ही आधी फ्रेंड्स होतो. म्हणजे कळालेलं आम्हाला आधीच पहिल्याच भेटीत आमचा तो आय कॉन्टॅक्ट झालेला आणि तिथेच समजलेलं की काहीतरी आहे. पण मग आम्ही दोघांनी घाई नाही केली. युज्युअली म्हणजे जसं हळू बोलणं वगैरे आणि झालं असं की माहीत होतं की आहे काहीतरी. पण यांनी माझा नंबर घेतलेला आणि 2 महिने झाले मला असं. 2 महिने बिने हो, नाही, हो, एक हो. आठवडा नाही, नाही. तू उगा 2 महिने बिने नाही. आम्ही म्हणजे तिला मी असं सांगितलं, आता डायरेक्ट कसा नंबर मागणार, तर मी तिला सांगितलं की एक ग्रुप आहे, तर तुला त्याच्यात ॲड करायचं, तर तुम्हाला नंबर दे तुझा वगैरे. तिला वाव. कळलं काय ती फक्त वाव. हसली, तिने नंबर दिला. तर मी जरा एक चांगल्या मोमेंटची वाट बघत होतो, कसा काय मेसेज करावा तिला वगैरे, आणि त्यात फ्रेंडशिप डे आला. हां तूच खरी स्टोरी सांगा. एकदम इज्जतीत. तर मला म्हणजे मी टाईपही केला मेसेज, पण मला असं झालं की फ्रेंडशिप डेच्या दिवशी नको, फ्रेंड झोन नाही व्हायचं आपल्याला. रक्षाबंधन तर नकोच हां, नको. नको. पण तिनेच पहिल्यांदा मेसेज केला मग फ्रेंडशिप डेच्या दिवशी, असाच काहीतरी फॉरवर्ड केला कुठला, तर मला असं अरे यार, म्हणजे ते जनरल तेव्हा काय होतं ते 7-8 जणांना सिलेक्ट करून पाठवता येतो काहीतरी होतं ना ते. तर म्हणलं अरे यार, त्याच्यात पाठवलाय मेसेज मला. तर मी थोडा विचार केला, पण मी तिला तसाच रिप्लाय दिला, काय यार जनरल मेसेज पाठवतो म्हणलं. मग मी त्याला म्हणाले की अरे स्पेशल मेसेज आधीच पाठवलाय, कारण मी आधी हॅपी फ्रेंडशिप्स डे पाठवला होता पर्सनल आणि मग नंतर फॉरवर्डेड मेसेज पाठवला होता. सो मी त्याला सांगितलं की पहिले स्पेशल मेसेज पाठवलाय, मग हा फॉरवर्डेड. आणि मला असं झालेलं की हा का नाही मला मेसेज करत आहे किंवा काय. सो मीच विचार केला की आज फ्रेंडशिप डे जाऊ द्या, आपणच इनिशिएटिव्ह घेऊयात आणि मेसेज करूयात. मग हां, काय म्हणू आपण, ऑर्गॅनिकली झालं ते सगळं. खरं तर पहिल्यांदाच आम्ही जेव्हा एकमेकांना पहिल्याच दिवशी बघितलं, तेव्हाच ते काय म्हणू, क्लिक झालं होतं, किंवा दोघांनाही आम्ही आवडलो होतो एकमेकांना. पण मला तिलाही आणि रश करायचं नव्हतं ते, आणि म्हणजे असं हां, म्हणजे असं नको होतं की फक्त अट्रॅक्शन आहे, मग 1-2 वर्षाची रिलेशनशिप आणि मग ब्रेकअप, तसं नको होतं मला. सो आय वॉन्टेड टू मेक शुअर की मला मनापासून आवडते ही, प्रेम आहे, तिला पण ऑब्व्हियसली तसं. त्यामुळे आम्ही वेळ घेतला व्यवस्थित, आणि जेव्हा कळलं की दोन्ही साईडनी आहे, दोघांनाही जेन्युइनली प्रेम वाटतंय, ते खूपच ऑर्गॅनिकली झालं त्याच्यानंतर. खरंय, पण पण मी प्रपोज केलं. हो. हो. कसं केलं होतं, काय म्हणजे काय त्याची खासियत काय आहे? कविता, शेर.